तिकडे जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे। काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला। जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी ही घोषणा केली आहे। संघटना ना युतीसोबत आहे ना आघाडीसोबत आहे। स्वतंत्र भूमिका घेऊन आदरणीय राजू शेट्टी साहेब हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे। परंतु येणाऱ्या 13 तारखेला जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनाही मतदान करायचं आहे। त्यांनी कुणाला मतदान करावं, काही आपण अटी-शर्ती ठेवल्या तर त्या अटी-शर्ती ज्या उमेदवाराला मान्य असतील त्या उमेदवाराला आम्ही जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली। तीही आम्हाला राजू शेट्टी साहेबांनी ती मुभा दिली की तुम्ही स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घ्या, कुणाला पाठिंबा द्यायचा, काय करायचं। तर सातत्याने शेतकरी विरोधी धोरण हे भाजपचं धोरण ठरत असलेलं आहे, ते शेतकऱ्याचं मरण होत आहे। त्यामुळे आम्ही एक सक्षम पर्याय म्हणून डॉक्टर कल्याण काळे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या धोरणानुसार आज आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे।